आतापर्यंत आपण पाहिलं अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पहिला दिवस होता. राघव कॉलेजमध्ये आला होता. वॉचमननं त्याला त्याच्या राहणीमानावरून गेटवरच अडवलं होतं. राघवला त्याचा भूतकाळ आठवून गेला आणि त्या विचाराच्या तंद्रीत तो क्लासरूमकडं जायला निघाला. अचानक राघवला ती धडकली. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 33. अचानक त्याला आजूबाजूच्या सर्व हालचाली अगदी मंद वाटायला लागल्या. खट्याळ वारा अगदी वेगानं वाहू लागला. राघवनं त्याच्या हाताकडं पाहिलं. हातात खूप सारे रंगीबिरंगी कागद होते. अचानक त्याला काय झालं काहीच कळलं नाही. सिनेमातल्या हिरोसारखा तोही हातातली कागदं उडवत जणू हवेत तरंगत होता. समोरून ती चालत येत होती. तिला बघून राघव स्तब्ध उभा राहिला. ती राघवच्या बाजूनं चालत गेली. हवेनं तिची ती लाल ओढणी राघवच्या चेहऱ्यावरून अलगद फिरली. तिच्या ओढणीचा तो मखमली स्पर्श राघवच्या अंगावर रोमांच उभा करून गेला. अचानक थंडी हवा वाहू लागली. राघवनं डोळे मिटले आणि अलगद आपले दोन्ही हात पसरवले. ती कुठे हे पाहण्यासाठी राघवनं डोळे उघडले आणि तो दचकलाच. त्यानं आजूबाजूला पाहिलं. विद्यार्थी ये जा करत होते. त्यानं त्याच्या हाताकडं पाहिलं. हातात त्याचे रजिस्टर जसेच्या तसे होते. त्यानं रस्त्याकडं पाहिलं. रस्त्यावर कागदाचा एक चिटोराही नव्हता आणि वातावरण तसंच कोंदट होतं. आपण चक्क दिवसाढवळ्या स्वप्न बघत होतो. त्याच्या लक्षात आलं. त्यानं स्वतःच्याच डोक्यावर एक टपली मारली आणि तो गालातल्या गालात हसू लागला. ती बरेच दूर गेलेली दिसली. राघव धावतच क्लासरूमकडे गेला. ती त्याच्याच क्लासमध्ये होती. क्लासमध्ये मुलं एकीकडं बसलेले होते. ती सर्वात समोरच्या बेंचवर बसलेली होती. राघव ती दिसेल अशा हेतूनं 2 बेंच मागं बसला. क्लासमध्ये अजून मुलं येतच होती. राघवचा एकंदरीत अवतार बघून त्याच्या बेंचवर कुणीच बसलं नाही. तो एकटाच होता. सर क्लासमध्ये आले. पिरियड सुरू झाला. राघवचं लक्ष तिच्याकडेच होतं, पण तो लगेच भानावर आला. माईनं किती कष्ट घेऊन त्याला इथपर्यंत आणलं होतं याची जाणीव त्याला झाली आणि राघव अगदी मन लावून लेक्चर ऐकू लागला. पहिलंच लेक्चर असल्यानं सर अगदी बेसिक गोष्टी सांगत होते. लेक्चर ऐकता ऐकता राघव रनिंग नोट्स लिहित होता. कारण पुस्तकं घ्यायची ऐपत नव्हती आणि लायब्ररीतून सर्वच पुस्तकं मिळतील याची शाश्वती नव्हती. म्हणून मग शक्य तेवढं डोक्यात आणि वहीत उतरवणं सुरू होतं त्याचं. एकामागं एक असे 4 पिरियड झाले आणि त्यानंतर लंच ब्रेक झाला. क्लासमधली सगळी मुलं बाहेर जाऊ लागली. राघव मात्र तिथंच बसून होता. स्वतःच्या काढलेल्या नोट्स मन लावून वाचत होता. वेळ मिळाला की वाचत बसायची सवय त्याला लहानपणापासूनच होती. तेवढ्यात त्याच्या डेस्कवर कुणीतरी टकटक केलं. त्यानं वर पाहिलं. समोर तिचे निळे डोळे. राघव पुन्हा त्यात अगदी हरवून जात होता. पुन्हा स्वप्न? राघवनं हसतच मान खाली घातली. हाय, पुन्हा तो मंजूळ स्वर आला. राघवनं वर पाहिलं. हाय, मी मानसी देशमुख. मानसीनं त्याच्याकडं हात मिळवणीसाठी आपला हात केला. हाय, मी राघव.
राघव सर पोद्दार. तो उठून उभा राहिला आणि त्यानं अगदी चाचरतच आपला हात पुढं केला. मेरिट लिस्टमध्ये तुझं नाव वाचलं होतं मी, आठवतं मला. मानसीनं गोड हसून शेकहँड केलं. ही प्रिया, ही अर्चना, हा शरद, हा दिनेश आणि हा कबीर. आम्ही 12वीत पण सोबतच होतो आणि नशिबानं पुढंही एकच कॉलेज मिळालं. तुझ्या ओळखीचं नाहीये का कोणी? मानसीनं तिच्या फ्रेंड्सची ओळख करून दिली. नाही, म्हणजे माझे कुणी फ्रेंड्स नाहीयेत, राघव म्हणाला. असं कसं? आम्ही आहोत ना फ्रेंड्स. फ्रेंड्स? मानसी आणि तिच्या ग्रुपने त्याच्यासमोर हात केला आणि राघवनं पण तो घट्ट पकडला. आतापर्यंत आयुष्यात त्याला पहिल्यांदा मित्रमैत्रिणी भेटले होते. राघव अगदी भारावून गेला होता. माई आणि रजनीशिवाय त्याची अशी प्रेमानं विचारपूस कोणी केलीच नव्हती. मला ना खूप आवडतं नवीन नाती निर्माण करायला, नाती जपायला, आठवणी जपायला. मानसी अखंड बोलत होती. राघव तिचं बोलणं ऐकत होता, नकळत तिच्यात गुंतत होता. मानसी अगदी जुनी ओळख असल्यासारखी भासत होती. चहा घ्यायचा? चला कॅन्टीनमध्ये जाऊ. इथलं कॅन्टीन खूप भारी आहे म्हणे. प्रिया म्हणाली तसा राघवनं शर्टच्या खिशाला हात लावला. खिशात सकाळी माईनं दिलेले 10 रुपये होते. बसने जा रे कॉलेजला, खूप दूर आहे आणि येतानाही बसनेच ये, असं म्हणत माईनं 10ची नोट त्याच्या खिशात कोंबली होती. चहावर पैसे उडवण्यापेक्षा जपून ठेवावेत. असेच पैसे जमल्यावर एखादं पुस्तक घेता येईल किंवा रजनीला काही आवश्यक असेल ते घेऊन देता येईल. नाहीतर कधी माईलाच गरज पडली तर परत देता येतील. हे असले चहा पाण्याचे लाड आपल्याला काही पुरायचे नाहीत. त्यानं विचार केला. 10ची नोट अलगद खिशातून काढत परत आत ठेवली आणि चहासाठी नकार दिला. मानसीनं त्याची ही कृती हेरली. चहा कशाला ग आत्ताच? अजून 4 वर्ष काढायची तिथं. आजच सगळं बघून बोर करायचं का? त्यापेक्षा इथंच बसू. मी ना मस्त आईनं दिलेला चिवडा लाडू आणलाय डब्यात. ए आरचे, तू पण आणला असशील ना डब्बा? मस्तपैकी डब्बा खाऊ. आपण ना रोज असंच डब्यात काहीतरी घेऊन येत जाऊ. म्हणजे एकीकडं गप्पा आणि एकीकडं पेटपूजा पण, मानसी म्हणाली आणि तिनं बॅगमधून डब्बा काढला. सगळेजण चिवडा लाडूवर ताव मारू लागले. राघव मात्र मानसीकडं बघत होता. तिनं डब्यातला एक लाडू काढून त्याच्यासमोर धरला. लाडू घेताना तिच्या बोटांचा झालेला स्पर्श त्याच्या अंगावर मोरपीस फिरवून गेला. तिचं असं क्षणात आपलंसं करून घेणं, काळजी घेणं, मनातल्या गोष्टी क्षणात हेरणं, तिची ती बोलण्याची स्टाईल, चेहऱ्यावरचे हावभाव, राघव अगदी सगळं मनात साठवत होता. कुठून तरी त्याला पुन्हा गाणं ऐकू येत होतं. एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब, जैसे उजली किरण, जैसे बन में हिरन, जैसे चांदनी रात, जैसे नरमी बात, जैसे मंदिर में हो एक जलता दिया. डबा खाताना मानसीची अखंड बडबड सुरू होती आणि राघव तिची बडबड अगदी मन लावून ऐकत होता. मानसीच्या बडबडीत लंच ब्रेक चुटकीसरशी संपला.
त्यानंतर पुन्हा लेक्चर सुरू झाले. शेवटचं लेक्चर झालं आणि कॉलेजचा पहिला दिवस संपला देखील. एकमेकांना बाय म्हणून सगळे परत जायला निघाले. मानसी, प्रिया, अर्चना, शरद, कबीर आणि दिनेश सगळे हॉस्टेलवर राहायचे. एकटा राघव तेवढा घरी जायला निघाला. सगळे चालत चालत कॉलेजच्या गेटजवळ आले. खरं तर तिथून पाय ओढवत नव्हता, पण उद्या कॉलेजमध्ये हे सगळे परत भेटणारच हे माहिती असल्यानं राघव त्यांचा निरोप घेऊन निघाला. रस्त्यानं जाताना त्याला जिथं तिथं मानसीच दिसत होती. मानसीच्या विचारात तो घरी येऊन पोहोचला आणि हातपाय धुवून फ्रेश झाला. त्याला सकाळचा मानसीला पहिल्यांदा पाहिलेला प्रसंग आठवला. नकळतच तो गालातल्या गालात हसायला लागला. काय दादू, आवडलं वाटतं कॉलेज? रजनीनं त्याच्या डोक्यावर टपली मारली. हो, चांगलं आहे की, राघव डोक्यावर हातानं चोळत म्हणाला. चांगलं आहे की खूप चांगलं आहे? रजनीनं परत त्याला चिडवलं. म्हणजे जसं असायला पाहिजे तसंच आहे, राघव म्हणाला. असं होय, तरी मग आल्यापासून उगीचच ब्लश ब्लश करणं सुरू आहे, रजनी म्हणाली. गप ग, असलं काही करत नाहीये मी, काय तर म्हणे ब्लश. राघव वाकडं तोंड करत म्हणाला. हो का, कळेल बरं लवकर, रजनी म्हणाली. आज अभ्यास वगैरे काही नाही वाटतं? जा, मुकाट्यानं अभ्यास करत बस, राघव म्हणाला आणि रजनी त्याला वाकडं तोंड दाखवून अभ्यासाला बसली. राघव आरशात बघून केस विंचरत होता. तेवढ्यात त्याला आरशात मानसीचं प्रतिबिंब दिसलं. तोच पांढरा सलवार कमीज आणि त्यावर लाल बांधणीची ओढणी. एका हातात चहा आणि एका हातानं उडणारी ओढणी आणि चेहऱ्यांवरच्या केसांच्या बटा बाजूला सारत ती उभी होती. राघव तिच्याकडं बघतच राहिला. भिंतीवरच्या फुटक्या आरशातही तिचं रूप किती खुलून दिसत होतं. राघव तिच्याकडं बघून गोड हसला. आता मात्र हद्दच झाली. भैराभिरा झालास की का डोक्यावर पडलास? का कुणी झपाटलं? आरशातून मानसीचं प्रतिबिंब अक्षरशः खेकसलं. राघवनं दचकून मागं पाहिलं. माई चहाचा कप हातात घेऊन उभ्या होत्या आणि राघवच्या नावानं खडे फोडत होत्या. राघव थोडा बावचळला, पण त्यानं लगेच स्वतःला सावरलं. माई, आज काय स्पेशल? मस्त गरमागरम चहा आणि तेही दुधाचा? राघव चहाचा एक घोट घेत म्हणाला. अरे दादू, आईनं त्या पलीकडच्या गल्लीतलं एक स्वयंपाकाचं काम घेतलं होतं ना. तिथल्या काकूंनी आईच्या कामावर खुश होऊन आईला 100 रुपये जास्त दिले बघ. म्हणून आज टी पार्टी, रजनी म्हणाले. माई, अजून किती कष्ट करशील ग? तू ना आता हे सगळं सोड, मी करेन सगळं नीट. राघव माईंजवळ बसला आणि त्यानं त्याचं डोकं माईंच्या मांडीवर ठेवलं. झालं, अजून काही वर्ष. एकदा का तू पास झाला आणि चांगल्या नोकरीला लागला की मी मस्त घरात बसून आराम करणार. सध्या आता तूच हे संध्याकाळचं आईस्क्रीम पार्लरवर काम करणं बंद कर आणि चांगला अभ्यास कर, माई म्हणाल्या. बरं झालं आठवण करून दिलीस. चल, येतो जाऊन. आणि माई, तुला माहिती आहे ना मी अभ्यास कसा करतो ते? हे काम आताच नाही सोडत मी, तेवढेच पैसे येतात हाताशी. राघव तडकन उठून तयारीला लागला. अंगावर शर्ट चढवताना
त्याच्या खिशातली 10ची नोट खाली पडली. बसनं जा म्हटलं होतं तरी गेला नाहीस आणि बाहेरही काहीच खाल्लं नाहीस. माई 10ची नोट उचलत म्हणाल्या. त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या. माई, तू ना उद्यापासून मस्तपैकी डब्बा द्यायचा. आमच्या ग्रुपनं ठरवलंय की रोज डब्बा आणायचा, राघव म्हणाला. अय्या दादू, तुझा ग्रुप पण झाला कॉलेजमध्ये? एक कोण कोण आहे तुझ्या ग्रुपमध्ये? रजनीनं त्याला विचारलं. गप ग, अभ्यास कर जरा, सगळं लक्ष इकडंच. राघव रजनीला थोडा रागवला आणि कामावर निघून गेला. आज आईस्क्रीम पार्लरमध्ये बरीच गर्दी होती. राघव एका कस्टमरचे पैसे घेऊन त्याला उरलेले पैसे परत करत होता. तेवढ्यात त्याला मानसी येताना दिसली. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है, कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है. राघवला परत गाणं ऐकू येऊ लागलं. काय झालंय काय माहीत, आज जिथं तिथं तीच का दिसते? राघवनं स्वतःशीच पुटपुटत 2 क्षणांसाठी डोळे मिटले आणि परत उघडले. राघव, टेबल नंबर 3वर कस्टमर आले आहेत. तू त्यांची ऑर्डर घेऊन ये. दुकानदार राघवला म्हणाला आणि राघव मेन्यू कार्ड घेऊन तिथं गेला. त्यानं मेन्यू कार्ड तिथं ठेवलं आणि कागद पेन घेऊन उभा राहिला. राघव, तू इथं कसा? मानसी आश्चर्यानं जवळपास ओरडलीच. राघवनं सुद्धा आश्चर्यानं पाहिलं. कबीर, दिनेश, प्रिया, अर्चना आणि शरद सगळेच आईस्क्रीम खायला आले होते. मी कॉलेज सुटल्यावर पार्ट टाइम जॉब करतो इथं, राघवनं कुठलेच आडेवेडे न घेता, कुठलीही लाजशरम न बाळगता अगदी सहज सांगितलं. म्हणजे कमवा आणि शिका असंच ना? अर्चना म्हणाली. मानसीनं तिच्याकडं डोळे मोठे करून पाहिलं. हे राघव, कम ऑन, तू पण जॉईन हो ना आम्हाला, शरद म्हणाला. अरे नको, असू द्या, मला बरीच कामं आहेत. तुमचे आवडते आईस्क्रीम फ्लेवर्स सांगा, मी पटकन आणून देतो. तुम्ही एन्जॉय करा, राघव म्हणाला. म्हणजे तू आमच्या ग्रुपमध्ये नाहीस ना? कबीर म्हणाला. असं कधी म्हटलं मी? आपण पुढच्या वेळी नक्की सोबत आईस्क्रीम खाऊ, पण आज नको. बरं, तुमचे फ्लेवर्स सांगता का की माझ्या मी मनानं घेऊन येऊ? राघव म्हणाला. सगळ्यांनी आपापले आवडते फ्लेवर्स सांगितले आणि राघव परत आत गेला. कोण आहेत रे ही मुलं? नाही, तू बराच वेळ टेबलजवळ बोलत होता म्हणून म्हटलं, दुकानदार त्याला म्हणाला. माझ्याच कॉलेजची मुलं आहेत, माझे क्लासमेट आहेत. राघव बोलता बोलता बाऊलमध्ये आईस्क्रीम भरत होता. राघवनं 6 बाऊल भरले आणि तो तिथून निघाला. राघव, दुकानदारानं त्याला आवाज दिला आणि एक चॉकलेट आईस्क्रीमचा बाऊल त्याला दिला. 6 जण आहेत ते, मी बरोबर आईस्क्रीम घेतले आहेत. हे नको, राहू द्या, राघव दुकानदाराला म्हणाला. हे तुझ्यासाठी, तुझी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाली म्हणून माझ्याकडून तुला ट्रीट. तुझे क्लासमेट आहेत ना ते, जा त्यांच्यासोबत खाऊन घे. अरे हेच वय असतं अशी मजा करायचं. दुकानदारानं स्वखुशीनं त्याला आईस्क्रीम दिलं. राघवही मोठ्या आनंदानं ते आईस्क्रीम घेऊन गेला. सगळ्यांनी मिळून मस्त आईस्क्रीम पार्टी केली.
राघवचा निरोप घेऊन मानसी आणि बाकीचे सगळे परत हॉस्टेलवर जायला निघाले. कशी वाटते कथा? कसा होता आजचा भाग? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.